हॅलो गाईज, वेलकम बॅक टू रेणुका ब्लॉग्स. आज मी तुम्हाला रिअल स्टोरी सांगणार आहे स्वामी समर्थाबद्दल. तर हे बघा कसं आहे. तुम्ही आज पूजा घातली स्वामी समर्थांची आणि त्यांच्याबद्दल तुम्ही मला थोडीशी स्टोरी सांगा आणि तुमचा अनुभव कसा आला तुम्हाला स्वामी समर्थाबद्दल ते पण मला जरा. महाराजांबद्दल सांगायचं गेलं तर भरपूर काय आहे, पण मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते. त्यांची कथा सांगते मी तुला. करंदळी गावामध्ये एक लाकूड तोडत असताना त्याच्या हातातनं कुऱ्हाडी पडली, सापाच्या वारुळ्यावर पडली. त्याच्यावर पडतात रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तो घाबरल्यावर अचानक तिथे प्रकाश निर्माण झाल्यावर मग त्याच्यातनं स्वामी प्रगट झाले आणि स्वामीने आपली महिमा दाखवली. आणि अनुभव म्हणजे मी काय माझ्यासाठी धन दौलत काय मागितलेली नव्हती. मी माझ्या मुलांना, माझ्या नवऱ्यासाठी मी मागितलेले, ते स्वामीने मला सगळं काय दिलंय. अजूनपर्यंत मी प्रार्थना करते की इतरांना पण जे मला दिले ना तसं इतरांना पण दे. स्वामी बोलतात ना की भिवू नको, मी पाठीशी तुमच्या उभी आहे. तसेच प्रेक्षकांना पण मी सांगते की तुम्ही पण त्याची पूजा करा, प्रार्थना करा, तुमचं पण हे सर्व मनोकामना पूर्ण होईल. धन्यवाद मावशी. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर गाईज, हे स्टोरी तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा कमेंटमध्ये. मी मावशीकडे जेवायला गेलेली तर मी विचारलं, मग त्यांनी मला ही स्टोरी सांगितलं होता. मला भरपूर आवडला स्वामी समर्थाबद्दल. तर स्वामीवर भरपूर प्रेम करा, तुम्ही पण स्वामीवर विश्वास ठेवा आणि सगळ्यांना हेच सांगते, स्वामीकडून आशीर्वाद घ्या. तर गाईज, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ आणि कमेंट्समध्ये कळवा कोण कोण स्वामीचा भक्त आहे.